तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळीनो, आज आम्ही इलो असो कोकणातील अत्यंत प्रसिद्ध अशा आंगणेवाडी जत्रेक। तर दरवर्षी हजारो भाविक इकडे येतात आणि आज मी तुमका या जत्रेची खरी रौनक दाखवतले, दर्शनापासून ते प्रसादाच्या ताटापर्यंत आणि अर्थातच जत्रेची धमाल। मंदिराच्या जवळ इला की घंटांचो आवाज देवीचे जयघोष ऐकू घेतात। मंदिराभोवती फुलांची सुंदर अशी आरास केली जाता। लोक रांगेत उभे राहून शांतपणे दर्शन घेताना आपल्याक दिसतात। काही जण हात जोडून प्रार्थना करतात, तर काही नवस बोलतात, तर काही जण डोळे मिटून देवीचं स्मरण करतात। खराच इकडे इल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवता। मन एकदम शांत होता। कितीही थकवा असलो तरी इकडे येऊन सगळा विसरल्यासारखा होता। दर्शन झाल्यावर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे प्रसादाचा ताट। या ताटात देवीचो पवित्र प्रसाद दिलो जाता। यात गोड पेढे, खोबऱ्याची वाटी, कधी शिरो तर कधी लाडू असता। जत्रेत सगळीकडे रंगीबेरंगी पाळणे, लहान मुलांचे आनंदी असे चेहरे, खेळण्याचे स्टॉल, फुगे, मिठाई, चाट, पाणीपुरी, कापूस कँडी सगळंच काही असता। आंगणेवाडीची जत्रा म्हणजे केवळ गर्दी किंवा मजा नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि माणुसकीचो सुंदर संगम। इकडे इला की लहानपणीच्या आठवणी जागे होतात। आईसोबत हात धरून फिरणं, पाळण्यात बसणं, प्रसाद घेणं या सगळ्याच खूप खास। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या थाटामाटात ही जत्रा भरता आणि आज इकडे आपल्या बघूक मिळणारी गर्दी, उत्साह आणि भक्ती खराच अप्रतिम। आंगणेवाडीची जत्रा ही मुख्यत्वे इथल्या ग्रामदेवतेच्या सन्मानार्थ भरवली जाता। दूरदूरच्या गावातून, शहरातून, अगदी मुंबई, पुण्याहून भाविक मोठ्या श्रद्धेने इकडे दर्शनासाठी येतात। मंदिराभोवतीची सजावट, फुलांची आरास, दिव्यांची रोषणाई आणि भक्तिमय वातावरण मनाक एक वेगळीच शांती देता। जत्रेच्या दिवशी अनेक महिला देवीची ओटी भरतात। ही ओटी म्हणजे देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली पारंपरिक पद्धत। तर मंडळी, अशी होती आंगणेवाडीची जत्रा। दिवसभराची गर्दी, भक्ती, देवीचा दर्शन, प्रसादाचा ताट आणि जत्रेची धमाल या सगळा अनुभवताना वेळ कसं गेलो तो कळाकच नाही। इकडे इल्यावर असा जाणवता की जत्रा म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर आपली संस्कृती, परंपरा। प्रत्येक पावलावर श्रद्धा असा, प्रत्येक चेहऱ्यावर आनंद असा आणि प्रत्येक क्षणात काहीतरी खास असा। आज मी ह्यो अनुभव तुमच्यासोबत शेअर करू शकलो, याचा माका खूप आनंद होता। कदाचित तुम्ही प्रत्यक्ष इकडे नसाल, पण माका आशा असा की या व्लॉगमधून तुमका तीच जत्रेची एनर्जी, तोच भक्तीचो वाईब आणि तोच आनंद जाणवलो असतात। तर मंडळी, ह्यो व्लॉग आवडलो असात तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका।